या व्हिडिओमध्ये आपण युनिट टेस्ट 2 मधील केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। आता पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द मास ऑफ 0.5 मोल ऑफ ओझोन मॉलिक्यूल। ओझोनचा फॉर्म्युला असतो O3। आता आपल्याला त्यांनी वेट काढायला सांगितलेले आहे। तर वेटचे सूत्र काय असते, वेटचा फॉर्म्युला वेट इज इक्वल टू n म्हणजेच मोल इंटू मोलर मास। तर n तिने दिले किती 0.5 इंटू ओझोनचे मॉलिक्युलर मास काय असणार 48 इज इक्वल टू 0.5 इंटू 48 इज इक्वल टू 24 ग्राम। ऑप्शन सी। आता 52वा प्रश्न, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 16 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन गॅस इज। आता तिने नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला सांगितलेले आहे। प्रथम आपण मोल काढू। मोलचे सूत्र काय असते, n इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय मोलर मास। येथे वेट दिलेले आहे, वेट किती आहे 16 डिवायडेड बाय ऑक्सिजन गॅसचे मोलर मास किती असते 32। मग इथे काय ना 1/2 मोल, म्हणजे आपले मोल काय आले 1/2 मोल। आता आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू। नंबर ऑफ मॉलिक्यूलचा फॉर्म्युला असतो n इज इक्वल टू n इंटू ॲव्होगॅड्रो नंबर। तर n काय आले आपलं 1/2 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो 6.022 इंटू 10⁻23। मग इथे काय ना 3.011 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स। ऑप्शन बी। आता 53वा प्रश्न, 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस वेट इज। 1 मोल ऑक्सिजन गॅस वेट। तर वेटचा फॉर्म्युला काय असतो, वेट इज इक्वल टू मोल म्हणजे n इंटू मोलर मास। तर मोल किती दिले त्यांनी 1 आणि ऑक्सिजन गॅसचे मोलर मास असते 32। मग वेट काय ना 32 ग्राम। ऑप्शन सी। आता 54वा प्रश्न, द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोडियम ऑक्साइड Na2O इन 620 ग्राम इज। नंबर ऑफ मोल्स काढायला सांगितले आहे। तर मोल्सचा फॉर्म्युला काय येणार आहे ते n इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय मोलर मास। तर वेट तिने किती दिले ते 620 ग्राम डिवायडेड बाय, आता आपण सोडियम ऑक्साईडचे मोलर मास काढू। आता एका सोडियमचे मोलर मास असते 23 इंटू हे 2 प्लस ऑक्सिजनचे मोलर मास असते 16, म्हणजे इथे काय ना 23 इंटू 2 46 प्लस 16 इज इक्वल टू 62। म्हणजे मोलर मास काय येणार सोडियम ऑक्साईडचे 62 आणि 620 डिवायडेड बाय 62 इज इक्वल टू 10 मोल। ऑप्शन बी। आता 55वा प्रश्न, 1 मोल ऑफ CH4 कंटेन्स। 1 मोल ऑफ CH4 कंटेन्स। आता बघा वेटचा फॉर्म्युला काय असतो बघा, वेट इज इक्वल टू मोल इंटू मोलर मास। आता मोल दिलेले आहे तिने किती आहे ते 1 इंटू CH4 चे मोलर मास येते 16, म्हणजे वेट काय आलं 16 ग्राम। आता 16 ग्राम मध्ये 12 ग्राम ॲटम
ऑफ सी, 12 ग्रॅम ॲटम ऑफ सी, म्हणजेच कार्बनचे 12 ग्रॅम ॲटम असणार आहेत आणि 4 ग्राम ॲटम ऑफ एच, आणि हायड्रोजनचे 4 ग्राम ॲटम्स असणार आहेत, म्हणून ऑप्शन बी. आता 56वा प्रश्न, द मास ऑफ 1 ॲटम ऑफ हायड्रोजन इज, म्हणजेच त्यांनी 1 AMU किंवा 1 U चे मास काढायला सांगितलेले आहे आणि ते पण ग्राममध्ये. तर ते असते 1 × 1.6 × 10⁻⁻24 ग्राम, म्हणजे ते काय ना 1.6 × 10⁻⁻24 ग्राम. ऑप्शन सी. द मास ऑफ 1 ॲटम ऑफ हायड्रोजन इज 1.6 × 10⁻⁻24 ग्राम. आता 57वा प्रश्न, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 22.4 dm³ ऑफ नायट्रोजन गॅस ॲट STP इज. तर त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला सांगितलेले आहे. प्रथम आपण नंबर ऑफ मोल्स काढू. मोल्सचं सूत्र काय ना, N = व्हॉल्यूम, ते लिटरमध्ये आहे तो, डिवायडेड बाय 22.4. आता आपल्याला माहीत आहे की 1 dm³ = 1 लिटर, म्हणजेच 22.4 dm³ काय ना 22.4 लिटर, म्हणजे येते काय ना VL 22.4 डिवायडेड बाय 22.4 = 1, म्हणजे मोल काय आले आपले 1 आलेले आहे. आणि त्यांनी नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायला सांगितलेले आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच N = मोल्स × ॲव्होगॅड्रो नंबर. तर मोल काय आले आपले 1 × 6.022 × 10⁻23 हा ॲव्होगॅड्रो नंबर, म्हणजे याचे फायनल आन्सर काय ना 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स. ऑप्शन बी. आता 58वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग हॅज मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स, म्हणजे सगळ्यात जास्त ॲटम्स कशात आहेत हे काढायला सांगितलेले आहे. तर पहिला पर्याय बघा, 18 ग्राम ऑफ HO2. आता पहिल्यांदा आपण नंबर ऑफ मोल्स काय ना वेट डिवायडेड बाय मोलर मास, म्हणजे इथे काय ना 18 डिवायडेड बाय 18 इंटू मोल काढल्यानंतर आपण काय काढतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्सचं सूत्र काय असते N × ॲव्होगॅड्रो नंबर, म्हणजे इथे ना 6 × 10⁻23 इंटू नंबर ऑफ ॲटम्स काढू. तर नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आणि ॲटॉमिसिटी किती आहे H2O ची, तर ती आहे 3, म्हणजे इथे ना 3, हे 18 ला 18 कॅन्सल होईल, म्हणजेच नंबर ऑफ ॲटम्स काय ना 18 × 10⁻23 ॲटम्स ऑफ H2O. आता दुसरा पर्याय बघा, 16 ग्राम ऑफ O2. आता आपण पहिल्यांदा मोल काढू. मोलचे सूत्र काय असते वेट बाय मोलर मास, हे आले आपले मोलचे सूत्र. आता मोलवरनं आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला ह्याला मोलला ॲव्होगॅड्रो नंबरनं गुणावे लागेल किंवा मल्टिप्लाय करावे लागेल, म्हणजे इथे काय ना 6 × 10⁻23 इंटू. आता हे काय आले आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी
ह्या मॉलिक्यूलला O2च्या ॲटॉमिसिटीन गुणावे लागेल. तर O2ची ॲटॉमिसिटी किती येणार 2, म्हणजेच इथे काय येणार 6 × 10⁻23 ॲटम्स ऑफ O2. इथे 1/2 होते आणि 2 ला 2 कॅन्सल होते. आता तिसरा पर्याय बघा 4.4 ग्राम ऑफ CO2 इज इक्वल टू. आता प्रथम आपण मोल काढू. 4.4 ग्राम डिवायडेड बाय मोलर मास 44. CO2चे मोलर मास असते 44 इंटू हे आपले मोल आले. आता आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. ते काढण्यासाठी आपल्याला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच 6 × 10⁻23 ने गुणावे लागेल इंटू. आता आपले हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले. आता CO2ची ॲटॉमिसिटी काय असणार 3, म्हणजे इथे मल्टिप्लाय 3 करा इज इक्वल टू. तर हे जे उत्तर येणार आहे इथे 0.1 येणार इंटू 6 × 10⁻23 इंटू 3 इज इक्वल टू येणार 18 × 10⁻22. आता चौथा पर्याय बघा 16 ग्राम ऑफ CH4. आता आपण मोल काढू. पहिल्यांदा मोलचं सूत्र काय वेट डिवायडेड बाय मोलर मास. तर CH4चे मोलर मास येणार 16 इंटू. आता आपले मोल आलेले आहे. मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. इथे काय ना 6 × 10⁻23. आता आपले हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आले. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण ॲटॉमिसिटी ने गुणू. तर CH4ची ॲटॉमिसिटी येणार आहे 5 × 5. म्हणजे इथे नंबर ऑफ ॲटम काय आले 30 × 10⁻23 ॲटम्स ऑफ CH4. म्हणजेच मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स कशाचे असणार आहेत ऑप्शन डी चे 16 ग्राम ऑफ CH4. आता 59वा प्रश्न द नंबर ऑफ ॲटम्स इन 4.25 ग्राम ऑफ NH3 इज अप्रॉक्सिमेटली. म्हणजेच अंदाजे काय असेल. आता त्यांनी नंबर ऑफ ॲटम्स काढायला सांगितलेले आहे. आता आपण प्रथम नंबर ऑफ मोल काढू. पहिल्यांदा नंबर ऑफ मोल म्हणजेच N इज इक्वल टू काय ते वेट डिवायडेड बाय मोलर मास. तर वेट किती दिलेले आहे तिने 4.25 ग्राम डिवायडेड बाय NH3चे मोलर मास किती असते 17. म्हणजे इथे काय ना 1/4 मोल. आता आपले मोल आलेले आहे. आता आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्सचा फॉर्म्युला असतो N इज इक्वल टू N इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. तर N काय आले आपले 1.4 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर काय असतो तो 6 × 10⁻23. म्हणजे इथे काय येणार 1.5 × 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ NH3. आता आपले मॉलिक्यूल आलेले आहे. आता आपण मॉलिक्यूलवरून ॲटम काढू. तर नंबर ऑफ ॲटम्स ऑफ NH3 इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजेच N. तर NH3ची ॲटॉमिसिटी काय आहे 4 इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स 1.5 × 10⁻23. 4 × 1.5 इज इक्वल टू 6 × 10⁻23 ॲटम्स ऑफ NH3. ऑप्शन डी. आता 60वा प्रश्न व्हॉट अमाउंट ऑफ डायऑक्सिजन इन ग्राम कंटेन्स 1
6.8 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स. म्हणजे तिने ते वेट काढायला सांगितलेले आहे आणि ते पण ग्राममध्ये. आता बघा तिने नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहे, त्यावरून आपण नंबर ऑफ मोल काढू. तर नंबर ऑफ मोल काय येणार बघा, मोल इज इक्वल टू n डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. आता 1.8 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय 6 इंटू 10⁻23 म्हणजे इथे काय येणार 0.3 इंटू 10⁻22 मायनस 23 इज इक्वल टू इथे काय येणार 0.3 इंटू 10⁻⁻1 इज इक्वल टू 0.03. तर मोल काय आले आपले 0.03 मोल. आता आपण या मोलवरून डायऑक्सिजनचे वेट काढू. डायऑक्सिजन म्हणजेच O2 आणि वेटचे सूत्र काय असते, वेट इज इक्वल टू n इंटू मोलर मास इज इक्वल टू, तर n काय आले आपले 0.03 इंटू O2 म्हणजेच ऑक्सिजन गॅसचे मोलर मास किती असते 32 इज इक्वल टू काय येणार 0.960. ऑप्शन बी. आता 61वा प्रश्न, डाल्टन अझ्युम्ड दॅट ॲटम्स आर द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ कंपाऊंड. म्हणजेच 61व्या प्रश्नाचे उत्तर आहे पहिला पर्याय ॲटम्स. आता 62वा प्रश्न, द युनिट ऑफ ॲटॉमिक मास AMU इज रिप्लेस्ड बाय U. ऑप्शन ए. आता 63वा प्रश्न, मोल इज द SI युनिट ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स. ऑप्शन सी. आता 64वा प्रश्न, 1 AMU इज इक्वल टू 1 AMU इज इक्वल टू 1/12 ऑफ C12. ऑप्शन ए. आता 65वा प्रश्न, डॉट डॉट इज द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ ऑल ॲटम्स ॲज गिवन इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सबस्टन्स. तर याचे उत्तर आहे मॉलिक्युलर मास इज द सम ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ ऑल द ॲटम्स ॲज गिवन इन द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द सबस्टन्स. ऑप्शन ए मॉलिक्युलर मास. आता 66वा प्रश्न, Na म्हणजेच ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू डॉट डॉट ॲटम्स पर मोल. Na इज इक्वल टू याचे उत्तर येते 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स पर मोल. ऑप्शन डी. आता 67वा प्रश्न, 1 डॉट डॉट इज द कलेक्शन ऑफ 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स और मॉलिक्युल्स और आयन्स. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मोल. म्हणजेच 1 मोल इज द कलेक्शन ऑफ 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स और मॉलिक्युल्स और आयन्स. सी मोल. 68वा प्रश्न, द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्युलर ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड इट्स ॲटॉमिसिटी. ऑप्शन ए. 69वा प्रश्न, 1 मोल ऑफ CO2 कंटेन्स. तिने 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्या 4 पैकी कोणता येथे बसतो ते आपल्याला सांगायचे आहे. आता बघा इथे काय येणार, पहिल्यांदा त्यांनी मोल दिलेले आहे, मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. त्याचे सूत्र काय ते n इज इक्वल टू मोल इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू मोल काय आहे 1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर
6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. म्हणजे इथे काय ना 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ CO2. आता आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आलेले आहे. आता आपण ह्यावरून नंबर ऑफ ॲटम्स काढू शकतो. तर प्रथम आपण कार्बनचे नंबर ऑफ ॲटम्स काढू. तर पहिल्यांदा बघा, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कार्बन इज इक्वल टू कार्बनची ॲटॉमिसिटी काय आहे ते 1 इंटू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ कार्बन. म्हणजेच 1 मोल ऑफ CO2 कंटेन्स 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ कार्बन. ऑप्शन ए इज राईट. आता 17वा प्रश्न, 1 ॲटम ऑफ ॲन एलिमेंट वेट्स 1.792 इंटू 10⁻22 ग्राम. द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट इज. आता बघा, आपल्याला त्यांनी ग्राममध्ये दिलेले आहे एलिमेंटचे मास. ते आपल्याला AMU किंवा यूमध्ये काढायचे आहे. ते काढण्यासाठी ह्या ग्रामला आपल्याला 1.66 इंटू 10⁻24 ग्राम ने भागावे लागेल किंवा डिवाइड करावे लागेल. म्हणजे इथे काय येणार 1.792 इंटू 10⁻22 डिवायडेड बाय 1.66 इंटू 10⁻24 ग्राम. आता बघा, 1.792 डिवायडेड बाय 1.66 केल्यानंतर जवळजवळ उत्तर येते 1.079 इंटू. आता आपण 10⁻22. आता हे 10⁻24 आहे. वरती गेल्यावर 24 होणार. 24 म्हणजे 10⁻22 प्लस 24 इज इक्वल टू काय ना 1.079 इंटू 10⁻2 किंवा 10 स्क्वेअर इज इक्वल टू 1.079 इंटू 100. तर हे मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येणार 107.9 म्हणजेच जवळजवळ 108. ऑप्शन डी इज राईट आन्सर. आता 71वा प्रश्न, द नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स इन 4.4 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड इज ॲप्रॉक्सिमेटली. आता त्यांनी वेट दिलेले आहे, त्यावरून आपण मोल काढू. मोल इज इक्वल टू वेट बाय मोलर मास. वेट किती आहे 4.4 ग्राम डिवायडेड बाय कार्बन डायऑक्साईडचे मोलर मास किती असते 44 ग्राम किंवा 44 इज इक्वल टू काय ना 0.1 मोल. आता आपले मोल आलेले आहे. मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू N इज इक्वल टू N म्हणजेच नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू N काय आले आपले 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे 6 इंटू 10⁻23 म्हणजे इथे काय ना 0.6 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि तिने काय सांगितले ऑक्सिजनचे ॲटम्स काढायला सांगितलेले आहेत. आता बघा, नंबर ऑफ ॲटम्स ऑफ O2 म्हणजेच त्यांनी ऑक्सिजनचे ॲटम काढायला सांगितलेले आहे. आता कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी किती आहे 2. आता तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स
काढण्याचे सूत्र माहीत आहे, ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता कार्बन डायऑक्साईडमध्ये ऑक्सिजनची ॲटॉमिसिटी किती आहे 2 इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच 0.6 इंटू 10⁻23 इज इक्वल टू 1.2 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ O2. ऑप्शन ए इज राईट आन्सर. आता 72वा प्रश्न. द व्हॅल्यूम ऑप्युक्ड बाय 4.4 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साईड ॲट STP इज. त्यांनी वेट दिलेले आहे, त्यावरून आपल्याला व्हॅल्यूम काढायला सांगितलेला आहे. म्हणजेच बघा इथे काय ना, मोल इज इक्वल टू काय असते वेट बाय मोलर मास. तसेच आणि काय असते व्हॅल्यूम लिटरमध्ये असेल तर VL डिवायडेड बाय 22.4. आता त्यांनी वेट दिलेले आहे, किती आहे ते 4.4 ग्राम डिवायडेड बाय कार्बन डायऑक्साईडचे मोलर मास किती असते 44 इज इक्वल टू व्हॅल्यूम आपल्याला काढायला सांगितलेले आहे डिवायडेड बाय 22.4. म्हणजेच व्हॅल्यूम डिवायडेड बाय 22.4 इज इक्वल टू मोलच येते आणि वेट डिवायडेड बाय मोलर मास इज इक्वल टू पण मोलच येते. म्हणजे आपण हे दोन्ही एकत्र लिहू शकतो. आता व्हॅल्यूम आपण काढू. व्हॅल्यूम इज इक्वल टू 22.4 इंटू 4.4 डिवायडेड बाय 44. येथे काय ना 22.4 इंटू 0.1 इज इक्वल टू 2.24 लिटर. म्हणजेच व्हॉल्यूम काय येणार आहे ऑप्शन सी 2.24 लिटर. आता 73वा प्रश्न. द नंबर ऑफ ॲटम्स इन 0.1 मोल ऑफ ट्रायो ॲटॉमिक गॅस इज. ट्रायो ॲटॉमिक म्हणजे त्याची ॲटॉमिसिटी 3 आहे असा गॅस. आता बघा मोल तिने दिलेले आहे. मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजेच N काढू शकतो. N इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू ॲव्होगॅड्रो नंबर इज इक्वल टू मोल किती आहे 0.1 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर तिने तिथे दिलेला आहे बघा 6.02 इंटू 10⁻23 पर मोल इज इक्वल टू काय येणार आहे ते 0.602 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ तो कुठला गॅस असेल तो. आता बघा नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ट्राय ॲटॉमिक गॅस इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता ट्रायो ॲटॉमिक गॅसचे ॲटॉमिसिटी असणार आहे 3. ट्रायो म्हणजे 3 किंवा 3 इंटू नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे 0.602 इंटू 10⁻23 इज इक्वल टू आता इथे काय येणार 1.806 इंटू 10⁻23 ॲटम्स. म्हणजे ट्रायो ॲटॉमिक गॅसचे ॲटम्स किती येणार आहेत 1.806 इंटू 10⁻23 ॲटम्स. ऑप्शन सी इज राईट आन्सर. 74वा प्रश्न. द सिस्टीम दॅट कंटेन्स द मॅक्झिमम नंबर्स ऑफ ॲटम इज. म्हणजेच मगाशी ह्याच प्रकारचा एक प्रश्न झाला होता. म्हणजेच आपल्याला कोणत्या सिस्टीममध्ये जास्त ॲटम आहेत हे काढायला सांगितलेले आहे. तर त्यातील पहिला पर्याय बघा 4.2 ग्रॅम ऑफ NH3 इज इक्वल टू. आता प्रथम आपण मोल काढू. मोल काय येणार बघा 4.25 डिवायडेड बाय 17 म्हणजेच वेट डिवायडेड बाय मोलर मास. NH3 चे मोलर मास असते 17. आता आपण मोल काढलेले आहे. मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला मोलला ॲव्होगॅड्रो नंबरने गुणावे लागेल. म्हणजे इथे काय येणार NA इंटू आता आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आलेले आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आल्यानंतर आता NH3 ची ॲटॉमिसिटी किती असणार आहे 4 इज इक्वल टू
म्हणजेच ह्याचे उत्तर काय येणार आहे, म्हणजेच 4.25 ग्रॅम ऑफ NH3 चे ॲटम्स किती येणार आहेत, Na ॲटम म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ NH3. आता बघा दुसरा पर्याय, 8 ग्राम ऑफ O2 इज इक्वल टू, आता आपण नंबर ऑफ मोल काढू. नंबर ऑफ मोलचे सूत्र काय असते, वेट बाय मोलर मास. O2 चे मोलर मास असणार आहे 32 इंटू, आता आपले मोल आलेले आहे, मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्यूल काढू शकतो. नंबर ऑफ मॉलिक्यूल म्हणजेच N इंटू ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच Na इंटू, आता O2 ची ॲटॉमिसिटी असणार आहे 2 इज इक्वल टू, इथे काय येणार, इथे 1/2 Na म्हणजेच 8 ग्राम ऑफ O2 चे ॲटम्स असणार आहेत 1/2 Na. आता तिसरा पर्याय बघा, 2 ग्राम ऑफ H2 इज इक्वल टू, आता प्रथम आपण मोल काढू. मोलचे सूत्र काय असते, वेट डिवायडेड बाय मोलर मास. आता हायड्रोजनचे मोलर मास किती असणार आहे 2 इंटू, आता आपले मोल आलेले आहे, मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला मोलला ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच Na ने गुणावे लागेल. आता आपले हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आलेले आहे. तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स आल्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी आपल्याला S2 ची ॲटॉमिसिटी किती असणार आहे 2 म्हणजे इंटू 2 करावे लागेल. म्हणजेच 2 ग्रॅम ऑफ S2 चे ॲटम्स असणार आहेत 2 Na. आता चौथा पर्याय बघा, 4 ग्राम ऑफ हेलियम. 4 ग्राम ऑफ हेलियम इज इक्वल टू, आता बघा हेलियमचे आपण पहिल्यांदा मोल काढू. मोलचे सूत्र काय असते, वेट डिवायडेड बाय मोलर मास. तर इथे वेट दिलेलं आहे 4 ग्राम आणि हेलियमचे ॲटॉमिक किंवा मोलर मास असते 4. आता आपले मोल आलेले आहे, मोलवरून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकतो. नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला मोलला ॲव्होगॅड्रो नंबरने गुणावे लागेल म्हणजेच Na ने गुणावे लागेल. आता आपले नंबर ऑफ मॉलिक्युल्स आलेले आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स आल्यानंतर आपल्याला हेलियमची ॲटॉमिसिटी किती आहे 1 इंटू 1 करावे लागेल. म्हणजे इथे काय ना Na, म्हणजेच हेलियमचे ॲटम्स किती येणार आहेत Na म्हणजेच 6 इंटू 10⁻23 ॲटम्स. तर ह्या पर्यायामधून तुम्हाला असे दिसेल की तिसऱ्या पर्यायामध्ये जास्त ॲटम्स असणार आहेत, म्हणजेच ऑप्शन सी इज राईट आन्सर. आता शेवटचा 75वा प्रश्न, द नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स इन मॅक्झिमम इन. तर ह्यात सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स कशात आहेत ते काढायला सांगितलेले आहे. तर पहिला पर्याय बघा, 18 ग्राम ऑफ वॉटर. तर पहिल्यांदा आपण नंबर ऑफ मोल काढू. नंबर ऑफ मोलचे सूत्र काय असते, वेट डिवायडेड बाय मोलर मास. तर इथे वेट किती दिलेले आहे पहिल्या पर्यायामध्ये 18 ग्राम डिवायडेड बाय H2O चे मोलर मास किती असणार आहे 80 इज इक्वल टू 1 मोल. म्हणजे आता आपले मोल किती आलेले आहे 1 आलेले आहे. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढण्यासाठी आपल्याला 1 मोलला ॲव्होगॅड्रो नंबरने गुणावे लागेल. म्हणजे आपल्याला माहिती आहे की N इज इक्वल टू N इंटू ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच 1 इंटू 6 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स इज इक्वल टू 6 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये 6 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असणार आहेत. दुसऱ्या पर्यायामध्ये बघा, दुसऱ्या पर्यायामध्ये डायरेक्ट दिलेले आहे 18 मॉलिक्युल्स.
आणि तिसऱ्या पर्यायामध्ये पण 18 मॉलिक्युल्स दिलेले आहे. आता चौथा पर्याय बघा 1.8 ग्राम. तर ह्याला आपल्याला मोलर मास म्हणजेच 18 ने भागावे लागेल किंवा डिवाइड करावे लागेल. 1.8 डिवायडेड बाय 18 इज इक्वल टू 0.1 मोल. आता आपले मोल आलेले आहे. तर ह्या मोलला आपल्याला ॲव्होगॅड्रो नंबरने गुणावे लागेल. म्हणजे 0.1 इंटू 6 इंटू 10⁻23 इज इक्वल टू काय ना 6 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये पहिल्या पर्यायामध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युल्स असणार आहेत. म्हणून ऑप्शन ए इज राईट आन्सर.